घरासमोर साऊंड सिस्टीम लावली आणि गाण्याच्या तालावर तिनं ठेका धरला होता. पण तिला काय माहीत याच तालावर नसताना काळ तिच्या समोर येईल आणि अचानक तिला हिरावून नेईल. नीती कधी कधी क्रूर चेष्टा करत असते. 1 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि ती आता गर्भवती होती. अनेक स्वप्न तिच्या डोळ्यासमोर होती. पण शेजारी हा काळ बनून त्याच्या समोर आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सोनी गणेश रामपुरे, वय 19, हिचं मागील वर्षी लग्न झालं होतं. हसता खेळता तिचा सुखी संसार होता. माहेर आणि सासर देखील सोलापूरमध्येच होतं. काल ती लष्कर भागातील बालप्पा तालीम परिसरात असणाऱ्या आपल्या माहेरी आली होती. काल संपूर्ण सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी होत होती. त्याचवेळी सायंकाळी सोनी रामपुरे हिच्या घरासमोर साऊंड सिस्टीम लावून काही मैत्रिणी आणि बहिणीसोबत जल्लोष साजरा करत होत्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा बापू सुरेश आरगोळे हा तिथं आला आणि इथे गोंधळ घालू नका, नाचू नका असे म्हणून या महिला व मुलींना आरेरावीची भाषा करू लागला. त्याचवेळी सोनी आणि बापूमध्ये वाद झाला आणि क्षणात या वादाच्या ठिणगीने रौद्र रूप धारण केलं. सोनी रामपुरेने बोलल्यामुळे बापूच्या डोक्यात रागाचा सैतान जागा झाला आणि त्याने काही समजायच्या आतच रागाच्या भरामध्ये सोनी रामपुरे हिचा ताकदीने गळा आवळला आणि क्षणात तिला ढकलून दिले. काही समजायच्या आत ती जमिनीवर निपचित पडली. लगेच तिची बहीण लक्ष्मी हिने तात्काळ तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वेळ निघून गेली होती तर काळाने संधी साधली होती. एका हसत्या खेळत्या कुटुंबातील आनंद एका क्षणात दुःखात बदलला होता. एका क्षणात सोनी रामपुरे हिचा जागीच जीव गेला आणि तिच्यासोबत तिचे बाळ देखील पोटातच दगावले. त्यामुळे एकाच वेळी दोघांचा जीव गेलाय. काल रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पार पडली. तर आज सकाळी आरोपी बापू आरगळे याला अटक करण्यात आल्याचं समजतंय.